भाषेचा केला से गौरव ज्ञानेश्वरीमध्ये आणि उभारली नाव भवारवी भव नदी तरुण जाण्याची नाव त्या ज्ञानेश्वरीमध्ये दिलेली होती. ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर संपन्न भाषा वापरली. चांगला मराठीचा शब्द आजून आम्हाला काही अर्थ कळत नाही. मग डिग्री आहेत मोठा तरी कळत दिसलेल्या पाठात काही काही आपले नाथ भागवताचे साधू संतांचे ग्रंथ पाहतात त्याचे ते अर्थ पाहतात माहितीये का. अर्थ आज रविवारी शिक्षणामध्ये प्रगती होऊन गेली तरी असे काही भयान शब्द येतात की त्यांचा अर्थ बाहेर जाण्यात तो ते याच्यामध्ये पाहायला जातात. एवढा जर भयान संबंध त्याच्यामध्ये तरी ते बोट फिरवून अर्थ लोपले लोकले पुराणी नाच केला शब्द ज्ञानी विषय लोभी मन साधनच बोलले. तुम्हाला प्रांजळपणाने सांगतो अंतःकरणापासून सांगतो. अर्जुना कोणी म्हणत असेल मी एवढा ज्ञानी आहे एवढा हुशार आहे माझ सर्व मुखगत आहे पण जोपर्यंत येते एकच लीला तरली जे सर्व भावे मद भजले तयाची सरली येरजार ऐल थली. जे सर्व भावाने मला भजले त्यांचीच पहिलं तीर जे आहे या माया नदीचं पहिलं तीर त्यांना नाही अलिकाच्या काठावर तो माया नदीचा पूर त्यांचा संपला. पण सर्व भावाने भाजायला पाहिजे. आणि असं जर नसेल 17व्या अध्यायामध्ये 28व्या श्लोकामध्ये सांगितलं त्यांनी कोट्यवधी अश्वमेघ यज्ञ केले. चाललंय तुमचं अनुष्ठान कोणाचे काय जपत कोणाचे काय जपत काय तुम्ही शहाणेवास झालेलेच लोक शहाणेवा का या कुठतरी हात बसायला पाहिजे. मला वैयक्तिक कुणाचं काही करायचं नाही पण साधू संतांनी अनुष्ठान हे जप ओम हवन यज्ञ याचा पूर्ण निषेध केला हो. कोटी कोटी यज्ञ नित्य
भगवंत श्रीखंडाच्या रूपाने 12 वर्ष पाणी वाहत होता. हरिजनाचं बाळ भर उन्हात वारू मध्ये होत. ते कोळत होते, त्याचे पाय चटके लागत होत, रडत होत. कडेवर घेतलं. हरिजन वाड्यामध्ये पोहोचवलं आमच्या नाथांनी. आम्ही आता जातीवाद निर्मूलन करतो तेव्हा करून ठेवलं आमच्या साधू संतांनी. आमच्या या वैष्णव संबंधामध्ये इथं जात न पात काही, एकच जात, एकच जात वैष्णव. काय एकच संबंध आमचा, एकच, बाकीचे नाही. आणि त्या नाथ महाराजांनी ब्राह्मण समाजाचे नाथ महाराज, अरे सर्व या बाकीच्या सर्व गोष्टीचा निषेध केला हो. सर्वसामान्यांसाठी भारुडाच्या रूपाने परमार्थ सांगितला, काही जोग्याच्या रूपाने परमार्थ सांगितला. कुठले कुठले रूपक नाथांनी केले. आणि तुम्हाला आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल भगवंताचा भक्तीचा विचार करावा म्हणून प्रत्येक समाजाच्या पद्धतीने विषयाची मांडणी करत गेले ते. आणि एवढं सोपं सांगून सुद्धा आम्ही परत समाजाला अवघडामध्ये टाकतो. आता कोण जाईल होती तर ज्याला लिहिता वाचता येते त्या म्हातारा कोताऱ्यांनी यांचा उद्धार करू नये का, होऊ नये का, नाही का? म्हातारा कोताऱ्यांनी तिथं जाता येईल का हो, यांना करता येईल का हो वाचन, यांना बसता येईल का हो अनुष्ठानाला. आमच्या ज्या बिचाऱ्या सासूरवासनी आहेत त्यांना सोडतील का हो घरचे कामधंदे सोडून. आणि हे सर्व शोधलं, सर्व निष्कर्ष काढला साधू संतांनी आणि मार्ग सोपा काढला त्यांनी. काय एक गाव आम्ही विठोबाचे, आज केलं आमच्या तुकोबारांनी, आमच्या नामदेवरायांनी बात केलं, आमच्या सावता महाराजांनी बात केलं, आमच्या काय चोखा महाराजांनी बात केलं. आमच्या जेवढे साधू संत होऊन गेले त्यांनी या सर्व गोष्टीचा निषेध केला. ज्ञानोबारायांनी सुद्धा केला. त्यांच्यानंतर तुम्ही आपण जन्माला आलो आणि सोपं करून ठेवलं तरी आम्हाला अवघडात टाकणारे भेटूनच राहील, तरी अवघडात टाकणारे भेटूनच राहिले. जब समुद्र मंथन किया 14 रत्नों में विष निकला, जपी तपी के गए कलाल. अमृताचं भांड पण निघालं तेव्हा. विषाचा संबंध जाऊ द्या पण अमृत निघालं. आणि ते गरुडाने उचललं. कोणी उचललं ते? गरुडाने. उचलल्यानंतर त्याच्या पाठीमागे 33 कोटी देव लागले. अजिबात जुमानत नव्हता. बाद 100 किन्नर गंधर्व काय जे ते पण लागले, नाही जुमान. इंद्र चंद्र वगैरे लागले त्यांनाही नाही जुमानलं. स्वतः शंकरजी त्याच्या पाठीमागे लागला, नाही जुमानला. शेवटी त्रिशूल फेकून मारला शंकरजीने, तरी काही परिणाम झाला नाही. भोलेनाथांचं शेवटचं जर शस्त्र असेल तर त्रिशूल फेकलं आणि
त्या विषयाची काय करणं, समाप्ती करणं, फेकलं नाही, काही परिणाम झाला. आणि मग शंकरजीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की याला आपण हे एवढं त्रिशूल फेकलं आपलं तरी याच्यावर काही परिणाम नाही. त्यार्थी काहीतरी याच्या ठिकाणी जबरदस्त संबंध असला पाहिजे. अंतर्यामी दृष्टीने पाहिलं तर गरुड भगवंताचं नामचिंतन करत होता. काय करत होता? नामचिंतन करत होता. आणि म्हणून त्या नामाने त्याच्या ठिकाणी काही परिणाम नव्हता होत. सांगा तुम्ही, या नामामध्ये साधी पॉवर नाहीये, भरपूर पॉवर आहे. माझे नाम ब्रह्मास्त्र महापाप ते बापुळे मुंगी, नाम स्मरत्याकडे केली बापुळे येऊ शके. येत आता किसनने सांगितलं. आखाड्यावर आम्ही गेलो, मी आणि नवनाथ. गोरख भाऊच्या घरासमोरच वापस जाताना का गाडीच्या 3 कोलांड्या उड्या झाल्या त्याच्या मोटरसायकलीच्या. त्यांचे त्यांना सुद्धा कळत नव्हतं. काका नाही, आम्ही जागेवर राहिला असता पण नाही. खर्चतलं नाही, खुर्चतलं नाही, त्यांना काहीच नाही खर्चतलं, काहीच नाही झालं. कोणतं काम करत होते ते? भगवंताचं काम करत. आलिया घाद निवाया पुढे काय माझे पुढे वो धक्का लागला नाही. लक्षात ठेवा, या कार्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा, भाग घ्या भाग. हे संबंधाच आहे ना, मरेपर्यंत संपणार नाही. आणि कुणाचा पुरा झालाय तर तुमचा आपला होणार आहे. तुम्हाला कोण बोलून राहिलं, कायमत परपंचावर दुर्लक्ष करा. वेळ कार्याला करा, फक्त वेळेला कार्याला, बाकी वेळेला का करा. काही नाही भाऊ. अरे आजा मेला, पंजा मेला, बाप बसला गेला, देखत नातू पंचू तोही तैसा. तुका म्हणे येथे उरो आले नाही अवतार, यांचं पुरं झालं तर तुमचं आपलं होणार आहे. पण किती चिकट तुम्ही आपण प्रपंच माहितीये का? मला वांबुळकरांना एक विनंती करायची. इथं आज 150 ते 200 गावांमध्ये लोक आलेले. किती गावामध्ये आलेले? 150 ते 200 गावांमध्ये लोक आले कार्यक्रमाला. यांना तिकडे खायला मिळते का हो? यांना तिकडे काही चहा पाणी प्यायला मिळते का हो? तुम्ही आपण इथे हे करतो म्हणून आले बुवा हे नाही का, आणि मोठावारी उपाशी देतो बुवा, त्याला वाचवलं 2 दिवस 3 दिवस भागतील आपल्याला, मग जाऊ आपण तिथं. अशा पद्धतीची लोक आहेत. हे का आले इथं? पण इथं मदत करू शकत नाही, थांबवू शकत नाही, कार्य करू शकत नाही. 4 वर्षापूर्वीच्या आपल्या परिस्थिती पहा आणि आजची परिस्थिती पहा, तुम्हाला सर्व मिळणार. धन दौलत वैभव सुद्धा मिळणार.
2 का 3 वर्षापूर्वी सर्व बाजूला पाऊस पडत होता ना, आपल्या मंडपची जागा कोरडी खट होती. पानकारे सुद्धा तुमचे असे होतात की बरोबर तुमची जर आपली मंडळी तिथे असा बरोबर पट्टाचा पट्टा तरी सुबत्ता होतीये ना सुबत्ता. अजून काय करायला पाहिजे भगवंताने, काय करायला पाहिजे? धीर धरा रात्री महाराजांनी घेतला, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, सर्व जीवनामध्ये मेळ बसणार. पण तो मेळ बसवण्यासाठी हे भगवंताचं काय, आपल्या कार्यक्रम आपले मंडप शेरभर खाऊ आणि 1.5 शेर हागू असा आपला संबंध नाही. इथं गॅरंटी आहे. तरी एकले अवधान दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे. इन्व्हॉल्व व्हा, अनुभव तयार आहे. भाव श्रद्धा ठेवा, अनुभव तयार आहे. सर्व गोष्टीचा मेळ जीवनामध्ये बसतो. त्रिविध तापाची झाली बोलवण, एकली चरण वैष्णवांचे. या 3 तापा व्यतिरिक्त जगामध्ये 4था ताप कुणालाच नाही. ताप याने ताप, आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधी दैविक. आध्यात्मिक जो ताप म्हणतात, शरीराला जी काही ओरिजिनल रोग पिळा आहे त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. आधी भौतिक व्याघ्र सर्प हिंस्र प्राणी किंवा या भौतिक जगतापासून जो होणारा त्रास आहे त्याला आधी भौतिक त्रास म्हणतात, ताप म्हणतात. आणि आधी दैविक भूत पिशाच करणी कवटाळ यांच्यापासून जो होणारा त्रास आहे त्याला आधी दैविक. आणि आहेत ठराविकच जागेवर ऍक्सिडेंट का होता, ठराविकच जागेवर लोक का मरतात, ठराविकच जागेवर काही अशा विपरीत घटना का घडतात, काही ठिकाणी का घडत नाही. संबंध आहे तो. अतृप्त जी वासना आहे ती अतृप्त वासना ते कार्य करत असते. आणि म्हणून तो संबंध अजूनही आहे जसा तसा. जाऊ द्या, विज्ञान किती पुढे गेलं असेल, काय घेतलं मग जात, मग त्रास होतो, मग लाखो रुपये खर्च करतात. सर्व शरीराचा पार्ट इतकी सुविधा निघालेल्या आहेत विज्ञान युगामध्ये की एवढं रक्तवाय केसाच्या ठिकाणी काय फॉल्ट आहे तो सुद्धा करतो. सर्व पाहतात, काहीच निघत नाही. मग त्रास तर होतो. काय आहे तो संबंध. म्हणून आध्यात्मिक आधी दैविक आणि आधी भौतिक तिन्ही बाबांचा संबंध भगवंताच्या भक्तीला लागल्यानंतर जातो. पण भक्तीची रीत सांगणारे, योग्य मार्गदर्शन करणारे जीवनामध्ये भेटायला पाहिजे. यही काळा येणे पिळावा आहे. ब्रह्मरस, मग ब्रह्मरसाचा काळा घेण्यासाठी आपण घेतो ना का रे बाकीचे. तसा हा ब्रह्मरसाचा काळा तुकोबारांनी घ्यायला सांगितला. आणि तो काळा घेतल्यानंतर येणे पिळावा रे. पण पथ्य नाम एक पथ्य विठवाचं नामस्मरण करा.
नावाचं नको करा स्मरण, नामाचं करा. आणि याच्यापेक्षा जगात श्रेष्ठ काहीच नाही. जेव्हा शंकरजीने पाहिलं, अरे याला आपण त्रिशूल मारलं तरी याच्यावर काही परिणाम नाही, पाहिलं तर तो नामस्मरण करत होता. विष्णू लागले त्याच्या पाठी. विष्णूने डायरेक्ट विचारला, रे बाबा तुला काय पाहिजे, मी तुला ते देतो, पण हे अमृताचं भांड तू देऊन टाक. ते म्हणे तुम्ही मला म्हणून राहिले तुला काय पाहिजे, मला तुम्ही हरवलं का, तुम्ही मला सांगतात तुला काय पाहिजे, काय मग मला काय पाहिजे सांगा. विष्णूला म्हणतो गरुड. भगवंत म्हटलं त्याला, तू माझं वाहन होय. काय होय माझं, काय होय तू वाहन होय. गरुडाचे पायी विष्णूने जेव्हा सांगितलं माझं वाहन होय, आता शब्द तर गेला गरुडाचा, तुम्हाला काय पाहिजे. मग बर का गरुडाने विचार केला, अरे बापरे आपल्या त्याला मोठा अनर्थ होतो. मग सद्गुरूचं स्मरण केलं. कोणी गरुडाने. त्याचे सद्गुरू कोण होते माहितीये का, कश्यप ऋषी. कोण, ही जी काही जगाची उत्पत्ती आहे सर्व कश्यप ऋषीच्या हो परंपरेत ते बरं का तुमची आपली कुणाच्या हो कश्यप वंशातले तुम्ही आपण जगत्पत्ती त्यांच्या वंशातले. स्मरण केलं कश्यप ऋषींचं आणि स्मरण ध्यानाला बसला. नामाचं चिंतन आणि सद्गुरूचं स्मरण केल्यानंतर त्या कश्यप ऋषीच्या ठिकाणी विष्णू भगवंत त्याला दिसत होते. आणि मग त्याच्या डोक्यातनं प्रकाश गेला की आपले सद्गुरू आणि विष्णू भगवान यांच्यामध्ये काही फरक नाही. आणि मग त्याने होकार दिला, मी वाहन होतो तुमचा. सांगा तुम्ही, एवढी त्या नामामध्ये पावर आहे. बाबा दृष्टांत सांगता सांगायचे, ज्यावेळी म्हणे यमुना नदीमध्ये चेंडू गेला आणि तो घेण्यासाठी कोण उतरलं, श्रीकृष्ण परमात्मा. पण त्याला तो चेंडू आणण्यासाठी त्याची हो त्या डोळ्यातली कोणती मंडळी आडवी यायची. सर्प भगवंताला पुढे जाऊ देत नव्हती कृष्णाला. तर त्यावेळी श्रीकृष्ण परमात्म्याने आठवण केली, माझा गरुड राहिला असता तर लगेच गरुड तयार. मग गरुड हजर झाल्या ही जी मंडळी आडवी येत होती सापसूप याचं काय, गरुडाचं ते काय खाणच येते, एका झटक्यात बाजूला केलं. भक्त संकटात देव सोडवतो आणि देव संकटात भक्त सोडवतो. म्हणून बर का एकमेकाचा संबंध लावलेला आहे. बाबा सांगायचे, अरे हो जिसकी उसकी टेक और सबकी निशानी यस. इथे 400, 500, 600 शिष्य झाला गेलाय आता घुसतो, हे माझे शिष्य आणि मी यांचा गुरु. तसं नाही भाऊ, इथं तसं नाही. भगवंताने अर्जुनाला विचार सांगितला, सखा म्हटले. सखा याने काय मित्र. तुम्ही कोणतरी येत आम्ही कोणतरी येत या भावनेने नाही सांगितलं. मग इथं तुम्ही कोणतरी येत आम्ही कोणतरी येत या भावनेचा संबंधच नाहीये. काय ज्यावेळी तुमच्या आपल्यामधलं हो गुरु शिष्याचा हा जो काही आपल्या ठिकाणी जो समज झालेला जेव्हा बाजूला होईल आणि आपण काहीतरी कुठल्या तरी एका कुटुंबातले आहोत किंवा जवळीचा संबंध आहे
असं जेव्हा आपलं नातं जमेल तेव्हा हे ज्ञान तुमच्या ठिकाणी मी रुजेल आणि आम्ही सांगितलं तुम्हाला कळेल. म्हणून भागवतामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 21व्या श्लोकामध्ये सद्गुरूंचे दर्शन दिलेले. तर काही लोकांजवळ ब्रह्मज्ञान आहे, आत्मानुभूती आहे, सर्व आहे, पण वागणं तुसडेपणाचं आहे. कसलंय वागणं? तुसडेपणाचं. आणि ते तुसडेपणाचं वागणं असल्यामुळे त्याच्याजवळ कोणी जाऊ शकत नाही, तो कुणाचा उद्धार करू शकत नाही. दुसऱ्याजवळ सर्व आहे, आत्मानुभूती आहे, अनुभूतीजन्य संबंध आहे, सर्व सर्व आहे, असं या पद्धतीने सर्व आहे. पण बोलतो ध्वनित अर्थाने. कशाने बोलतो? ध्वनित अर्थाने. ध्वनितार्थाने बोलणं म्हणजे नेमकं काय? लेकी बोले लेकीला बोलायचं, निमित्त करायचं, लेकीचं लागलं कुणाला पाहिजे ते. मग अशा पद्धतीने त्यांचं आहे. त्यांच्याजवळ कोण जाणार? ते कुणाचा उद्धार करणार? नाही करू शकत. काही जवळ आहे सर्व संबंध आहे, पण मौन धरून बसतात. त्यांच्याजवळ कोण जाणार? कुणाला ते बोलणार? कुणाला ते ज्ञान सांगणार? नाही. पण जे काही असे आहेत स्वतःही आत्मानुभूती संपन्न आहेत, ब्रह्मानुभूती संपन्न आहेत, श्रोत्रिय आहेत, 6 शास्त्राचं नाही का, सर्व शास्त्राचं ज्ञान आहे, मेन सिद्धांत त्यांच्या ठिकाणी हस्तगत आहेत. आणि असे जे आहेत ते स्वतःचाही उद्धार करतात आणि जगाचाही उद्धार करतात. तो हारस वाटी स्वतःही सेवन करतो आणि लोकांनाही वाटतं घ्या रे, होऊ नका राजभरी, अरे घ्या घ्या. स्वतःच्या घरी पाहून संतांच्या घरचा पाहुणचार काय? संतांची या घरी पाहून झाला आणि नामाचा घर बाकीचं काही नाही. नामचिंतनाची रीत फक्त संतांची, बाकीचं काही नाही. संततेची संत ज्यांचा येत विठ्ठली नियती काही दाना कोणा नामस्मरणा वाचुनी. ज्यांच्याजवळ तानेनी, तोलेनी, रुचीनी, सिद्धीनी काही चमत्कार नाही, फक्त नामाची रीतीचाच संबंध त्यांच्याकडे. आणि त्या नामाच्या रीतीने तुमच्या आपल्या ठिकाणी
जे अनंत जन्मातले अनंत कर्मातल्या त्या काही बऱ्या वाईट वासनेचा संबंध नाही का, जी काही कल्पना त्या नामचिंतनाने जाते. म्हणून तुकोबाराय म्हणतात किती जागेवर पाहिजे मंडळात झाला प्रेत रूप नामाचा नांगर कल्पनेचा राशीच्या राशी पापाचे करप आता हरभरा सोंगलाय तुम्ही लावले त्याचे कडप करडही सोंगतो कडप लावतो नाही का, असे करप पापाचे करप कशाने त्या भगवंताच्या नामचिंतनाने. आणि ज्यावेळी जीवनामध्ये त्या नामचिंतनाची रीत योग्य अशा मार्गदर्शन करताकडून जर भेटेल त्यावेळी या सर्व गोष्टीचा मेळ बसतो. आणि तो मेळ बसण्यासाठी काय मेळ बसतो, कशी स्थिती होते की तुकोबाराय पहिला झाला प्रेतरूप शरीराचा भाव गेल्यात कुठे गेल्याचा माहिती झाला तर बसाला. आणि तसं झाल्यामुळे काम क्रोध मायेला काही काम राहिलं नाही, ते निष्काम झाले. म्हणून रडती रात्र दिवस काम क्रोध माया. कामाचा संबंध बाद झाला म्हणून क्रोधाचा संबंध संपला, क्रोधाचा संबंध संपला म्हणून मायेचा संबंध गेला. आणि या दोन्ही तीन चारही गोष्टीमुळे जे काही तुमच्या आपल्या जीवनामध्ये बरं वाईट घडत होत ते न घडल्यामुळे यमधर्माला काही काम राहिलं नाही. म्हणून मनती हाय हाय पण हे कशामुळे झालं, अभंगाची सुरुवात सांगतो. हे कशामुळे झालं, रविला घट फोडला
तुकोबराय वारकरी संप्रदायाचे का चैतन्य संप्रदायाचे का नाथ संप्रदायाचे का दत्त संप्रदायाचे का आनंद संप्रदायाचे बोधाची रीत भक्तीची रीत मिळाली चैतन्य संप्रदायाकडून बाबाजी चैतन्य सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी नाही का विषय मिळाला चैतन्य संप्रदायाकडून पण कार्य झालं वारकरी संप्रदायाचं आणि तो तुकोबरायचा हा बोलले की ज्यावेळी सद्गुरू करून आपण प्रमाण घेतलं तिसरं चरण येते फिरविला घट ओढीला चरणी हा रूपी घट सद्गुरूंना शरण गेला संतांना शरण गेला आणि शरण गेल्यानंतर सद्गुरूंनी त्याला महावाक्याचा उपदेश दिला की ज्याला बीज मंत्र म्हणतात ज्याला भगवंताचं नाम म्हणतात ज्याला आत्मतत्व म्हणतात तो उपदेश दिला फिरविला घट मोळीला चरणी सद्गुरूंना शरण गेला आणि महावाक्याची रीत उपदेश सद्गुरूंनी त्याला दिला महावाक्य महारी भक्ती मार्गाचा प्रचार करायला निघाले जिथे असं होतं त्याला म्हणतात ती वेगळे गाठ आमच्याशी एवढे जे नाही हे माझ्या माहितीप्रमाणे फक्त 2% लोक तिथं आलेले किती रूपातलं 2% लोक आहेत 98% लोक या क्रियेतनं या अनुभवातनं गेलेले आहेत आमचं वारकरी संप्रदायाचं हे ब्रीद आहे आमच्या तुकोबरायचा जो अनुभव आहे तो अनुभव आम्हीच उपभोगतो आमच्याच लोकांना तुम्ही म्हणणार आमचं तुमचं कारण वेळ तशी झालेली आमचं तुमचं नाही म्हणायची गरजच नाहीये पण हे जे काही होतं याला ह्या जागेवरचे ज्यांना तुम्ही आपण म्हणतो ना लय मोठा विद्वान लय मोठा पंडित हे नावं ठेवतात हा बघ तुकोबरायचा घेतलाय हा काय कुठल्या चिम्या सोम्या गोम्याचा नाही घेतलेला हा बघा काय हो महावाक्य ध्वनी बोंब झाली हो काय बोंब झाली झाला प्रेत रूप हो झाला प्रेत रूप भाव शरीराचा लक्ष्यला ठाव स्मशानीचा कशाने होत महावाक्याने होतं त्याला भगवंताचं नाव म्हणतात त्याला बीज मंत्र म्हणतात त्याला आत्मतत्व म्हणतात आणि त्याच्याने असं झालं आणि म्हणून जिच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या जी भगवंताला म्हणते अरे विद्या मूळ मायेच्या कारत्या तुझी रान रानकी झाली जुळा सावित्रीचा ल्याली ती म्हणते शब्दे केली राजुळी विठ्ठल पायी घातली बेरी कोणते शब्द रामकृष्ण हरी ओम नमो शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमा का अजून काही दुसरं कोणते शब्द सांगत ती मंत्र का सांगत ती Thank you.
काय सांगतो फक्त 100 2% लोक तिथं ड्युटी सांभाळून करतो. असे माझ्यासारखे हो ज्यांच्या योगाने हा कार्यक्रम आहे ना श्रीपाद बाबा देव त्यांनी 250 कार्यकर्ते तयार केले आणि त्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ते एकट्याचे एवढा समाज मी प्रबोधन करू शकतो हे ज्ञानदान करू शकतो भगवंताच्या भक्ती मार्गाचं असे कितीतरी येत आणि म्हणून सर्व जनता या अभंगाला अनुभूती घेणारी जनता अनुभूती घेणारी भक्त मंडळी आणि याच्यापेक्षा जगात अजून दुसरा काही अनुभव आहे असं नाही. आणि म्हणून ते शब्द केली जळा आणि विठ्ठल पायी सांगा कोणते शब्द आहेत ते. ओम शब्दाचा कोणता मारा केला. सोहम शब्दाचा मारा केला. रामकृष्ण हरी अजून काही मंत्र आहेत तुमचे आणि हे घरी नाही वेगळे हो ते काय वाचते ते होय राम रूप आणि अखंडित जप सोहम सोहम. आणि म्हणून सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल का आणि याला बीज मंत्र म्हणतात आणि त्याची गरज आहे. आणि या मंत्राची रीत जे संत म्हणून आहेत ना जे सद्गुरू म्हणून आहेत ना त्यांनी तक्रारी करून द्यायची असं त्यानुसार सांगतो. आम्ही नाही सांगत आनंद संप्रदाय नाही सांगत हा वारकरी संप्रदाय सांगतो. ये दे योग सुखाचे सोहारे सोहम सिद्धीचे लढे पारीशी तू सद्गुरु राया तू साधकांना शिष्यांना योग करून जे काही सुख समाधान मिळतं ते सुख शिष्यांना देतो आणि त्यांची ही हाऊस तू पूर्ण करतो. हे काम सद्गुरूचं आहे. आणि रामकृष्ण आई कार्य करू नका माझ्या काम एवढं सांगितलं झालं का तुम्ही तिकडे आम्ही इकडे एवढं सांगितलं झालं. गरज आहे त्याची हे एका ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं हे सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये त्यालाही वेगळे त्यांच्या आधी नका लागा तुम्ही गवारे भाऊसाहेब आता पहा तुम्ही लई येणार आहे तुमच्या सारख्या गुण लई मिळत होत त्यांना गचा गच. आता बापरे त्यांनी अनुग्रह घेतला तर 2-4 महाराष्ट्र बैठकीत कुणीकडे गेले म्हणे ते लई वेगळे हे वेगळे
एकट्या झाल्यावर उठेल बांबा काय बोलला तू माहिती घेतलेलं आहे एकट्या झाल्यावर उठेल बांबा कोटी सूर्य जाळ प्रकाशित ऐक्य झाल्यावर उठेल बंबाळ बंबाळ म्हणजे काय लक्षात आलं का एखादं रानबीन पेटतं ना ते आवडलं जात तिथे बंबाळ कोटी सूर्य जाळ प्रकाशित ऐक्य झाल्यावर उठेल बंबाळ कोटी सूर्य जाळ प्रकाशित कोटी सूर्य जाळ प्रकाशित तोच गुरु सोहम तोच शिव सोहम तोच गुरु सोहम तोच गुरु तोच शिव सोहम तोच शिव सोहम या दोन्हीचा लाघव करी बाई या दोन्हीचा लाघव करी बाई प्राप्त करून घे बाई तू गुरु कोण ये आंधळे तुका बरे कैसे एकट्याला सांगितलं या रीती द्यायचं काम गुरुच आहे बाप काय मदारसा नावाची राणी जी अध्यात्म ज्ञानामध्ये निपुण तिने 6 पोरांना या आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि 7व्याला करायला लागली ती राजा म्हणतो अरे माझ्या या राज्यावर बसायला एका तर राहू दे तिने शेवटच्या जो होता राज्यावर बसण्यासाठी त्याच्यासाठी एक कागदावर हा मंत्र लिहिला कोणता प्रबोधाचा मंत्र लिहिला आणि त्यात तो ताईत मध्ये घातला त्या ताईत त्याच्या बाहूला बांधून ठेवला आणि सांगितलं बाबा ज्यावेळी तुझी या जीवनामध्ये पूर्ण हानी होईल किंवा अशी तुझ्यावर प्रसंग भयान येतील की त्या प्रसंगामध्ये तुझी पूर्ण बर्बादी होईल त्यावेळी हा ताईत सोडायचा आणि याच्यातला कागदामधला जप करायचा तुझ्या जीवनाचं सार्थक होईल तिने सांगितलं आणि ती मला असा म्हणते हा नाशिवंत देह मला मुत्र्याचा बांधा वरी जन्म घातले रे कृमी कीटकांचा साना रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा स्वहे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा कधी म्हणते ती जोका देताना जोका देताना आम्ही जोका देताना म्हणतो ना लेकरांना हा यू आतापासून हरण येऊन कुत्र्या सुरू झालं तर मोटरपणी काय होणार आहे त्याचं ती म्हणते पर्यंत मगल सोहम रे आहे का या रीतीची अंमलबजावणी त्यांच्या नका नादी झालं बरं का केलं आणि ते एका साहेबाला असं ठेवलं त्यांनी बापा 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 तुम्ही आता प्रपंचात उठलेच नाही तुमचं खरं नाही म्हणे आता असं सांगा मला सांगा कोणी प्रपंच सोडला एवढे लोक इथं आलेले अरे